जरा सुकट भाजून घेतली, लालसर झालं. आता काढून घेऊया. ही मिरची आणि मीठ काढलेलं आहे ते तेलामध्ये टाकून घेऊया. हळद, चांगलं हलवून घ्यायचं. चला आता धुतलेला पातीचा कांदा आहे ते कांदा टाकून घेऊया आपण. कांदा तेलात चांगलं परतून घ्यायचं. थोडं सुकं होईल. थोडीशी मीठ टाकते, वरून मीठ टाकायचं थोडं. कांदा परतून घेतले, कांदा तयार आहे. मग यामध्ये आता भाजून धुतलेलं सुकट आहे ना, मग त्यामध्ये टाकून घेऊया. चांगलं परतून घ्यायचं याला असं. आता 2 मिनिटासाठी ढाकण ठेवून घेऊया. ढाकण ठेवून नंतर ना वापरूया. सुकटची भाजी तयार आहे. आता करून बघा एकदा तुम्ही आणि कमेंटमध्ये मला सांगा नक्की कशी बनली.